नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मिहिरने कोमल बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे संपूर्ण कोळी कुटुंब खूपच जास्त खुश हे झालेलं असतं. कारण एकतर कोमलचं लग्न झालेलं असतं आणि तेचबरोबर मिहिरसारखा चांगला मुलगा तिच्या आयुष्यामध्ये आलेला असतो, जो सुखात आणि दुःखात तिची साथ देणारा आहे, हे सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे कोळी कुटुंबाचा आनंद द्विगुणित झालेला असतो. तर इथे आता रजिस्टर मॅरेज असल्यामुळे वकील घरीच आलेले असतात. त्याचबरोबर इथे सगळेजण आता विटनेससुद्धा असतात की बाबा त्यांचं लग्न झालेलं आहे. तेव्हा मिहीर आणि कोमल एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. त्यानंतर मंगळसूत्र घालायची वेळ येते तेव्हा मिहीर कोमलच्या गळ्यामध्ये छान पद्धतीने आणि खूपच प्रेमाने, प्रेक्षकांनो इथे मिहीर मनापासून कोमलबरोबर लग्न करतोय. तिच्या गळ्यामध्ये खूपच प्रेमाने मंगळसूत्र घालतो. त्यानंतरला इथे इंद्रा म्हणत असते, अगं सई, पेढे कुठे आहेत, पेढे घेऊन ये, त्यांना तोंड गोड करू दे. तेव्हा कोमल मिहीरचं तोंड गोड करण्यासाठी पेढा घेते आणि खूप प्रेमाने ती मिहीरला पेढा भरवते. त्यानंतर इंद्रा म्हणत असते की मिहीर, तोच पेढा कोमलच्या हातातून तू घे आणि तिला उष्टा पेढा भरव, तेव्हा दोघांमधलं प्रेमसुद्धा वाढेल. तेव्हा मिहीर तेच करतो. आता तो उष्टा पेढा कोमलला भरवतो आणि कोमलसुद्धा प्रेमाने खाते. त्यानंतरला लग्न व्यवस्थित पार पडलेलं असतं, घरच्या घरी पण आनंदाने. कोमल, मिहीर त्याचबरोबर कोळी कुटुंब सगळे आनंदात असतात. तेव्हा लकी म्हणतो, चला आता लग्न तर झालं, आपण सगळ्यांचं एकत्र सेल्फी काढूया आणि मिहीर आणि कोमल तुमच्या दोघांचे एकत्र फोटो काढायचे आहेत. लग्न झालंय मग फोटो काढायला नको का? त्याचबरोबर इथे आता मिहीरचं आणि कोमलचं लग्न झालेलं असतं आणि इथे मिहिकाची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. कारण हर्षवर्धनने तिला रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं. ती म्हणत असते की मला जायचं आहे, मला मिहीरला भेटायला जायचं आहे, मला जाऊ दे. हर्षवर्धन दारू प्यायलेला असतो. तो म्हणतो, नाही जायचं, तू कुठेही जायचं नाही. मिहिका म्हणत असते की मला जाऊ दे, तरीसुद्धा हर्षवर्धन तिला काही जाऊ देत नसतो. तेव्हा मिहिका आता पूर्ण जोर लावते, हर्षवर्धनला धक्का देते आणि त्याला खाली पाडते. तेव्हा इथे हर्षवर्धन दारू प्यायल्यामुळे त्याला काही आता उठता येत नसतं आणि तो आता जागच्या जागी जिथे पडतो तिथे बसून राहतो आणि म्हणतो की नाही जायचं, त्या मिहीरला भेटायला जाऊ नकोस. तरीसुद्धा मिहिका मिहीरला भेटायला गेलेली असते. तेव्हा सावनी आता बसलेली असताना ती काही स्टेटसला फोटोज वगैरे बघत असते. तेव्हा तिच्या मोबाईलला सुद्धा इथे मिहीर आणि कोमलच्या लग्नाचे फोटो तिला दिसतात. तेव्हा तिला खूपच जास्त राग येतो. सावनी म्हणत असते की हे काय, ही आजारी मुलगी माझ्या भावाच्या गळ्यात बांधली आहे का? मिहीरने या कोमलबरोबर लग्न केलं, कोमलबरोबर. आणि इथे सावनीला खूपच जास्त राग आलेला असतो. सावनी म्हणत असते, इथे मी या कोमलला सगळ्यांसमोर म्हणाले होते की तुझं कधीच लग्न नाही होणार, तू आयुष्यभर एकटी राहशील. आणि ह्या कोळी कुटुंबाने त्यांची आजारी मुलगी माझ्या भावाच्या गळ्यात बांधली, त्यांची हिंमत कशी झाली? या कोळी कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मी इतके प्रयत्न करते आणि ह्या मिहीरने त्यांच्याच मुलीबरोबर लग्न केलं. पण का? ऑफिसमध्ये तर त्या सागरचे तळवे चाटतच असतो आणि आता तर काय, त्यांच्या घरातला एक मेंबर झाला आहे, त्याच्याच बहिणीबरोबर लग्न केलं आहे. काय गरज होती? मिहीरने या कोमलबरोबर लग्न केलं आहे, कोमलबरोबर. आयुष्यातला एवढा मोठा निर्णय त्याने घेतला, मोठी बहीण म्हणून मला एकदा साधं त्याला विचारावंसं वाटलं नाही का? तर इकडे सावनीला आता या गोष्टीचा राग आलेला असतो की मिहीरने माझी परवानगी का नाही घेतली. मोठी बहीण म्हणून प्रेक्षकांनो हिने आपलं काय कर्तव्य पूर्ण केलं आहे? अजिबातच नाही. त्यानंतरला इथे मिहिका आलेली असते मिहीरला सगळं सांगायला की ती प्रेग्नंट आहे आणि ती त्याच्या बाळाची आई होणार आहे. ते सगळं ती सांगायला आलेली असताना इथे लकी आता धावत पळत येतो आणि म्हणत असतो की मिहीर, एक मिनटं थांब, तू वरतून चालत ये, मी तुझा फोटोसुद्धा काढतो आणि व्हिडिओसुद्धा करतोय. तेव्हा इकडे आता मिहिका जाऊन एका बाजूला लपून मिहीरकडे बघत असते. तेव्हा मिहीर जिन्यावरून उतरतो आणि फोटो काढण्यासाठी उभा राहतो. तेव्हा लकी म्हणत असतो, अरे तू एकटाच काय आलायस इथे, तुझ्या बायकोलासुद्धा घेऊन ये ना, अरे लग्न झाले तुमच्या दोघांचं. तेव्हा मिहीर इकडे कोमलचा हात पकडतो आणि तिलासुद्धा फोटो काढण्यासाठी खाली बोलावतो. तेव्हा इथे आता मिहिकाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय, मिहीरने कोमलबरोबर लग्न केलं आहे? अरे देवा, माझं नशीब तरी काय आहे? इथे मी मिहीरला सांगायला आली आहे की मी त्याच्या बाळाची आई होणार आहे
आणि एकीकडे इथे मिहीरने लग्नसुद्धा केलं कोमलबरोबर. आता मी काय करू? एक संधी मिळाली होती मिहीरला सगळं सत्य सांगायची आणि त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा जायची. पण आता देवाची सुद्धा मर्जी दिसत नाही आहे मिहीर आणि मी दोघंजण एकत्र यावं. कारण आज मी एवढा धीर करून मिहीरला सगळं सत्य सांगायला आले आणि इथे मिहीरने कोमलबरोबर लग्नसुद्धा केलं. तेव्हा आता सगळेजण एकत्र फॅमिली फोटो काढत असतात, सेल्फी वगैरे काढत असतात. लकी म्हणतो, "अरे मिहीर असं काय करतोयस? अरे तुमच्या दोघांचं लग्न झालं आता. कोमल तुझी बायको आहे. तिच्या खांद्यावरती हात तू ठेवू शकतोस." तेव्हा मिहीर कोमलच्या खांद्यावरती हात ठेवतो. सगळेजण इथे आता सेल्फीसुद्धा काढतात. खूप जास्त आनंदात असतात. मात्र इथे मिहिकाला आता फार वाईट वाटत असतं. मिहीर आणि कोमल हे दोघेजण एकत्र आलेले असतात, लग्न केलेलं असतं आणि मिहिकाला असं वाटतं की माझं नशीब असं काय आहे? आम्ही दोघेजण एकमेकांवरती किती प्रेम करत होतो, लग्न करणार होतो, पण नंतरला एवढे मोठे गैरसमज निर्माण झाले. मी हर्षवर्धनकडे गेले, त्याच्याबरोबर लग्न केलं आणि आता मला कळतंय की हर्षवर्धनने माझ्याबरोबर काही केलंच नव्हतं. ते सगळं नाटक होतं. मी मिहीरच्या बाळाची आई होणार आहे हे सत्य त्याला सांगायला आले, तर इकडे एवढी मोठी गोष्ट घडली. मिहीरने लग्नच केलं. आता मी काय करू? आता मला एकटंच राहावं लागणार आहे. या दोघांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचा कधी विचारसुद्धा केला नव्हता. पण दोघांनी आता एकमेकांना समजून घेतलं आणि लग्न केलं. आता माझ्या नशिबामध्ये मिहीर नाही आहे. मी त्याच्या बाळाची आई होणार आहे. हे सत्य मी त्याला सांगता सांगता खूपच उशीर केला आणि आता तर मी त्याला सांगूसुद्धा शकत नाही आहे. कारण त्याने एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले. त्यानंतर इकडे आता कोमलची पाठवणी होत असते. सगळेजण इथे दुःखी तर असतात, पण त्यापेक्षाही सगळेजण आनंदात असतात या कारणाने, कारण कोमलचं लग्न एका अशा मुलाबरोबर झालेलं असतं. तो मनातून तर चांगला आहेच, पण तो त्यांच्या घरातला एक कुटुंबातला भागसुद्धा आहे. हे पण एक त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर इथे आता कोमलची पाठवणी सगळ्यांनी आनंदातच केलेली असते. तर सावनीला आता अजिबात मिहीरचा निर्णय आवडलेला नसतो. कारण एका आजारी मुलीबरोबर काय गरज होती लग्न करायची? आणि त्यापेक्षाही तिने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की तुझं लग्न कधीच होणार नाही आणि तिच्याच भावाने कोमलबरोबर लग्न करून तिला घरी आणलेलं असतं. त्याच्यामुळे सावनी मिहीरला फोन करत असते त्याची कान उघडणी करायला, त्याला ओरडायला. पण मिहीर मात्र तिचा एकही फोन उचलत नाही. तिचे आलेले फोन तो कट करत असतो. त्याच्यानंतरला मिहीर कोमलला घेऊन घरी येतो. दरवाजा उघडल्यानंतर इथे मिहीर म्हणत असतो, "कोमल, तू माझ्यावरती रागवली आहेस का?" तेव्हा कोमल म्हणते, "का?" मिहीर म्हणतो, "नाही, जेव्हा सगळेजण म्हणत होते की आम्ही येतो तयारी करायला, तर मी त्यांना म्हणालो की आम्ही मॅनेज करू. पण इथे बघ ना, घरामध्ये तुझी इथे आता गृहप्रवेश होणार आहे, पण त्यासाठी तुझ्या स्वागताला कोणीच नाही आहे. तुला राग तर नाही ना आला?" तेव्हा मिहिका म्हणते, "नाही, अजिबात नाही. तू आहेस ना." तेव्हा मिहीर म्हणतो, "अरे हां, मी तर आहे ना." आणि तो लगेच इथे माप ओलांडण्यासाठी एक माप घेऊन येतो. तिची आरती करतो, तिचे औक्षण करतो आणि म्हणतो की आता तुला माप ओलांडून गृहप्रवेश करायचा आहे. आणि तो हे सुद्धा तिला सांगतो की उजव्या पायाने तुला माप ओलांडायचं आहे. तेव्हा इथे कोमलला आता अगदी व्यवस्थित तो समजावून हे सगळं सांगत असतो. कोमलसुद्धा त्याचं ऐकते. उजव्या पायाने ती माप ओलांडून आता लक्ष्मीच्या पावलांनी ती गृहप्रवेश करते. तेव्हा मिहीर म्हणत असतो की कोमल, खरंच सॉरी, म्हणजे तू खरंच माझ्यावरती नाही रागवली आहेस ना? तेव्हा कोमल म्हणते, "नाही, अजिबातच नाही." तेव्हा मिहीर म्हणत असतो, "कोमल, आता आपण आधीचं आपल्या आयुष्यात जे काही घडले सगळं विसरून जायचं. अजिबात त्या गोष्टींचा आता विचारसुद्धा करायचा नाही. हे बघ कोमल, तुझ्याकडे मला देण्यासाठी खूप जास्त प्रेम आहे आणि माझ्याकडे तुला देण्यासाठी खूप जास्त विश्वास आणि आपण दोघेजण मैत्रीमुळे जोडलेसुद्धा गेलोत, हो की नाही? आपल्यामध्ये सगळ्यात आधी आहे ती मैत्री आणि त्यामुळे आपण दोघेजण एकमेकांबरोबर सुखाने राहू, सुखाने संसार करू. ठीक आहे ना? प्रॉमिस कर मला की आपण दोघेजण एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवायची नाही." तेव्हा कोमल म्हणते की प्रॉमिस. तेव्हा दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केलेलं असतं आणि सगळ्यात आधी तर दोघांनी नवीन या नात्याला खूप छान पद्धतीने सुरुवात केलेली असते. आणि इथे सावनीला तर काय आता झोप लागत नसते. सावनी सारखा सारखा मिहीरला फोन करत असते. तिला असं वाटत असतं कधी एकदा फोन करते आणि त्याला विचारते की तू का त्या कोमलबरोबर लग्न केलंस? पण मिहीर पण हुशार, अजिबात त्या सावनीचा फोन उचलत नाही. आलेले फोन कट करत असतो
आणि नंतरला फोन स्विच ऑफ करून ठेवून देतो. तेव्हा सावनी म्हणत असते, मिहीर तू माझा फोन उचलत नाही आहेस म्हणजे ती कोमल तुझ्यासाठी इतकी महत्त्वाची झाली आहे की तुला आता तुझ्या बहिणीचा फोन उचलायलासुद्धा वेळ नाही आहे का? त्यानंतरला मिहीर घराच्या चाव्या घेतो आणि कोमलच्या हातामध्ये देतो आणि तिला म्हणत असतो की आता ही सगळी जबाबदारी तुझी आहे. हे घर आपलं आहे आणि हे आपलं घर आता तुला सांभाळायचं आहे. तेव्हा इथे कोमलच्या हातामध्ये चाव्या दिल्यानंतर कोमलसुद्धा मिहीरच्या हातावरती आपला हात ठेवते आणि त्याला म्हणते की आपण दोघेजणं मिळून आपलं घर सांभाळूया. त्यानंतरला इथे आता सावनीला राग आलेला असतो. सावनी म्हणत असते की कोळी कुटुंबाला मी तर सोडणार नाही. इथे मी कोळी कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी इतके प्रयत्न करते आणि यांनी तर काय केलं, माझ्याच भावाला बळीचा बकरा बनवला. त्या ऑफिसमध्ये तर माझा भाव त्या सागरच्या मागेपुढे करत असतोच, पण आता काय त्याच्या कुटुंबामध्ये सुद्धा त्याच्या मागेपुढे करणार आहे की काय? आणि ह्या कोमलबरोबर या मिहीरलासुद्धा ती कोमलच भेटली का लग्न करायला? त्यानंतरला इथे सावनीला ही गोष्ट कळत नसते की कोमल जरी आजारी असली तरीसुद्धा ती चांगली शिकलेली आहे. ती CA झाली, स्वतःच्या पायावरती उभी आहे आणि एका चांगल्या घरातली मुलगी आहे. आणि त्याच्यापेक्षासुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती एक साधी, सुंदर आणि खूपच जास्त लाघवी मुलगी आहे. आणि सावनीसारखी ती भांडखोर तर अजिबात नाही आहे, पण सावनी तिचं चांगले गुण हे बघतच नाही आहे. तर इकडे मुक्ता आणि सागर निवांत बसलेले असतात. सागर म्हणतो, चला आता मला खरंच खूप बरं वाटतंय. कोमलचं लग्न झालं ते सुद्धा मिहीरबरोबर. मिहीरसारखा चांगला मुलगा आपल्या कोमलच्या आयुष्यात आला आहे. म्हणजे बघा ना, मिहीर आपल्या समोर होता पण कधीच आपण त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलंच नाही, हो ना? आणि मिहीरबरोबर लग्न झाले आपल्या कोमलचं, त्या गोष्टीचा मला आनंदच आहे. तेव्हा इकडे मुक्ता म्हणत असते, खरंच म्हणजे लग्नाच्या गाठी ह्या वरतीच मांडलेल्या असतात स्वर्गात. या गोष्टीवरती माझा विश्वास बसतो आहे. म्हणजे मिहीरने कधी कोमलकडे त्या नजरेने बघितलं नाही आणि आपल्या कोमलने सुद्धा मिहीरकडे त्या नजरेने कधीच बघितलेलं नाही आहे. पण बघा ना, त्या दोघांचं लग्न झालं आणि ते दोघेजण एकत्र आले. आता आपली एक काळजी तर मिटली. आता उद्या काय आहे माहिती आहे ना? उद्या आपल्या सईचा वाढदिवस आहे आणि सईने असं सांगितलं आहे की उद्या तिच्या वाढदिवसाला तिचा आदित्य दादा तिला हवा आहे. मग आता जाऊन तिची ही विश तर पूर्ण केलीच पाहिजे ना. मी आदित्यला घेऊन येते, त्याला मी आमंत्रण देते वाढदिवसाचं. तेव्हा इथे सागर म्हणत असतो, तुम्ही त्या सावनीकडे जाणार, ती सावनी तुमचा अपमान करेल. तेव्हा मुक्ता म्हणते, अहो सईसाठी मी एवढं करू शकते ना आणि सईसाठी मी काहीही करू शकते. तेव्हा सागर म्हणतो, आणि मी सुद्धा तुमच्यासाठी काही करू शकतो. मला नाही चालणार ती सावनी तुमचा अपमान करेल, तुम्हाला वाईट साईड बोलेल, नाहीतर मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो. तेव्हा मुक्ता म्हणते, नाही नको नको, आरशामध्ये जरा तुमचा चेहरा बघा, किती चिडलायत तुम्ही. त्या सावनीबरोबर तुम्ही शांतपणे बोलणार नाही, त्यापेक्षा मी जाते आणि मी बोलून येते. ठीक आहे, मी आपल्या आदित्यला आमंत्रण देते सईच्या वाढदिवसाचं. तर इथे सावनी फोनवरती बोलत असते. तेवढ्यातच इथे डोरबेलचा आवाज येतो. तेव्हा सावनीला असं वाटतं की तिची कॉफी आली आहे, म्हणून ती म्हणते की या आतमध्ये या. तर मुक्ता आलेली असते. तेव्हा सावनी म्हणते, काय मुक्ता, तू इथे कशी काय आलीस? माझ्याबरोबर वाद घालायला आली आहेस वाटतं. ये ना, ये इथे बस, आपण दोघीजणी शांतपणे बसू आणि वाद घालू. कारण का आदित्यसुद्धा शाळेत गेला आहे, तो अजून आलेला नाही आहे. तो येईपर्यंत आपण वाद घालूया. तेव्हा मुक्ता म्हणते, तो शाळेत गेला आहे म्हणून तर मी आता आली आहे ना, आणि मला तुझ्याबरोबर वाद घालण्यामध्ये काडीचा पण इंटरेस्ट नाही आहे, कळलं का तुला? मी इथे आली आहे आदित्यला इन्व्हाइट करायला, तुला माहिती आहे का का? तेव्हा सावनी म्हणते, का त्याला कशासाठी इन्व्हाइट करतेस? तेव्हा मुक्ता म्हणते, कारण उद्या सईचा वाढदिवस आहे. पण तुझ्या लक्षात होतं का की उद्या सईचा वाढदिवस आहे ते? तुझ्या कसं काय लक्षात असणार, कारण तू 6 महिन्याच्या तान्ह्या बाळाला सोडून निघून गेली होतीस ना. तेव्हा तुझ्या लक्षातसुद्धा नसेल की सईचा वाढदिवस कधी असतो ते. जाऊ दे, तुझ्याकडून अपेक्षा तरी काय करणार. सावनी म्हणते, ही एक गोष्ट कळली ना तुला, आता आयुष्यभर ही गोष्ट मला सुनवत राहशील, कळलं ना? मी कशी वाईट आई आहे, मी कशी माझ्या बाळाची काळजी नाही घेतली, बरोबर की नाही? तेव्हा मुक्ता म्हणते, जाऊ दे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. पण उद्या सईचा वाढदिवस आहे, तेव्हा आदित्यला मी इन्व्हाइट करायला आली आहे. उद्या मी काय करणार आहे, काय नाही करणार आहे हे तुला कळणारसुद्धा नाही, कारण तुला इन्व्हाइट मी करणारच नाही आहे. मी फक्त आदित्यला इन्व्हाइट करायला आली आहे. तेव्हा तू उद्या त्याला पाठवून दे. लकीला मी पाठवून देईन, तो त्याला पिकअप करेल, कळलं तुला? आणि कार्यक्रम झाल्यानंतर तो सोडायलासुद्धा येईल. तेव्हा सावनी म्हणते की तुला काय वाटलं मुक्ता, तू इथे आदित्यला बोलवायला येशील, त्याला इन्व्हाइट करशील
आणि तुझ्या होकारामध्ये मी लगेच हो म्हणेन असं वाटलं का तुला? तू इथे जरी आदित्यला इन्व्हाइट करायला आली असशील ना, तरीसुद्धा मी आदित्यला पाठवणार नाही आहे. तुला जे काही करायचं आहे ना, ते तू कर. तेव्हा इथे आता मुक्ता म्हणत असते, मी करायला गेले ना तर बरंच काही करू शकते. ज्या गोष्टीचा तू विचारसुद्धा करू शकणार नाही आहेस, त्याच्यामुळे आदित्यला उद्या पाठवून दिलंस तर बरं होईल. तेव्हा सावनी म्हणते, नाही, मी आदित्यला काही झालं ना तरीसुद्धा उद्या वाढदिवसाला पाठवणार नाही आहे. त्यानंतरला संध्याकाळची इथे आता देवी आईची पूजा झालेली असते. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते की आई एकविरे, अगदी मनासारखं झालं गं. माझ्या कोमलचं लग्न झालं आणि हे सगळं तुझ्या आशीर्वादामुळे झालं आहे आणि माझ्या मुक्तामुळे झालेलं आहे. माझी मुक्ता या घरामध्ये आली आणि या घराचं सोनं करून टाकलं. त्याच्यामुळे तुझी ही कृपादृष्टी आमच्या घरावरती अशीच राहू दे आणि कोमलचा संसार सुखाचा होऊ दे. आणि माझ्या मुक्तामुळे हे सगळं झालेलं आहे, हे आम्ही कधीही विसरणार नाही, असं सुद्धा इंद्रा म्हणते. त्यानंतर इथे आता स्वाती वगैरे सगळेजण आरती घेत असतात. मुक्ता सगळं ऐकते, इमोशनल होते, कारण इंद्रा तिचं कौतुक करते. इंद्रा म्हणते, मुक्ता आलीस का गं बाई तू? तेव्हा मुक्ता म्हणते, हो आले. ती म्हणते, आम्ही आरती केली, पूजा झाली, तू सुद्धा आरती घे. तेव्हा सागर विचारत असतो, काय झालं? हो म्हणाली का? मुक्ता म्हणते की नाही म्हणाली. तेव्हा इकडे सई म्हणत असते, मुक्ताई, आपण देवी आईकडे जे मागतो ते आपल्याला मिळतं का? मलासुद्धा तिच्याकडे मागायचं आहे. उद्या माझा वाढदिवस आहे, तर आदित्यदादा माझ्या वाढदिवसाला हवा आहे. कारण आम्ही दोघांनी ठरवलं होतं वाढदिवसामध्ये खूप धमाल करायची, सगळेजण एकत्र येतील, एन्जॉय करतील. तेव्हा इकडे मुक्ता म्हणत असते की सई माऊने एवढं मनापासून मागितलं आहे ना, म्हणजे आदित्यदादा येणार, तुला देवी आई तुला जे हवं आहे ते सगळं देईल. तेव्हा इथे सई म्हणत असते की देवी आई, उद्या सगळेजण वाढदिवसाला येऊ दे, पण आदित्यदादा पण येऊ द्या. तो आला ना तर मला आनंद होईल, नाहीतर मी माझा वाढदिवस एन्जॉय नाही करणार, मी सेलिब्रेटच नाही करणार. तेव्हा सागर म्हणतो, सई बाळा, उद्या पूर्ण दिवस सुट्टी होणार आहे ना, तेव्हा जा होमवर्क कंप्लीट करून घे. सई म्हणते, नाही पप्पा, आधी तू मला सांग, आदित्यदादा माझ्या वाढदिवसाला येईल की नाही? तेव्हा इथे आता सावनी ही खूपच जास्त चिडलेली असते. पुढील भागामध्ये आपण बघूया. सावनी म्हणत असते की मुक्ता, मला माहिती आहे तू आदित्यला इन्व्हाइट करायला आली होतीस ना, पण काही झालं तरीसुद्धा मी काही त्याला पाठवणार नाही आहे. तेव्हा इथे मुक्ता सागरला म्हणत असते की माझी सई माऊ एरवी जरी काही मागते तर मी तिला ते लगेच देते. मग उद्याचा दिवस तर तिच्यासाठी खूपच जास्त स्पेशल आहे. मग उद्या तिला जे हवं आहे ते तर मी देणारच. उद्या काही झालं ना तरीसुद्धा आदित्यला मी घेऊन येणार म्हणजे येणार. तर इथे मुक्ता सावनीला म्हणत असते की हे बघ, इथे सागरची आणि सईची इच्छा आहे की आदित्यने वाढदिवसाला यावं आणि काहीही झालं ना तरीसुद्धा आदित्यला वाढदिवसाला मी घेऊन जाणारच. तुला जे काही करायचं आहे ना सावनी, ते तू कर. तेव्हा इकडे सावनी म्हणत असते, काहीही झालं ना मुक्ता, तरीसुद्धा तुझी ही इच्छा मी कधीच पूर्ण करणार नाही. तू कितीही प्रयत्न केलेस ना आदित्यला वाढदिवसाला घेऊन जाण्यासाठी, तरीसुद्धा मी आदित्यला वाढदिवसाला पाठवणार नाही म्हणजे नाही.